हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन आणि चिल्ड्रन डेच्या निमित्ताने ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आल्यामुळे काव्याला हे प्राईज मिळालं होतं स्कूलमधून. त्यानंतर ॲमेझॉनवरनं इथे आपलं शू रॅक आलेलं आहे आणि हे पूर्ण असं वेगवेगळ्या पार्टमध्ये आलं होतं आणि त्यानंतर त्याला असेंबल करायचं होतं. तर हे रॅक जे आहे ते खूप छान आहे. दोन्ही साईडने त्याला अशा चैन आहे जेणेकरून आपल्या शूजवर किंवा चप्पलवर जी धूळ बसते तर ती बसणार नाही आता यापुढे. तर अशा पद्धतीचं हे स्टँड आहे आणि त्याचे जे शीट आहेत तर ते अशा पद्धतीचे आहेत आणि ते आपल्या चप्पलच्या मातीमुळे चप्पलला जी माती लागलेली असते त्यामुळे खराब होऊ नये त्यासाठी मी इथे न्यूजपेपर त्यावर अंथरलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे परत दोन्ही साईडची चेन जी आहे ती अशी लावून घेऊ शकतो. तर दुपारच्या जेवणासाठी मी इथे बनवलं आहे माझ्यासाठी उकाडा. तर ही माझ्या आजीची रेसिपी आहे. त्याच्यामध्ये आपण जी आपली रस्साभाजी असते त्यामुळे भाकरी अशी चुरून टाकायची आणि ती उकडून घ्यायची. तर खूप छान अशी टेस्ट लागते याची. आणि जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेजची सुद्धा याच पद्धत उकाडा करू शकतो. आणि सकाळच्या जेवणासाठी मी चण्याची भाजी बनवली होती. तर आता मी इथे माझा हा उकाडा जो आहे तो ताटामध्ये घेतलेला आहे आणि त्यासोबत लोणचं घेतलेलं आहे. तो खूप असा टेस्टी लागतो हा उकाडा. तर मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. वाव, खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. तर इथे दिवाळीसाठी मी अनारशाचं पीठ आणलं होतं आणि फर्स्ट टाइम बनवत होते त्यामुळे मला पाण्याचा काही अंदाज आला नाही आणि ते पीठ जे आहे ते खूप पातळ झालं. तर एवढेच मी जे काही कसे तरी आपले बनवले आणि माझे पूर्ण अनारसे हे फसले आहेत. त्यानंतर बघू आपण एक खाऊन टेस्ट करून बघूया कसा लागतोय. तर टेस्ट तर खूप छान होती पण अनारसे फसले होते.